उपासिकानो, सिद्धार्थ हाती आंबेरे साहेब छाती ठोकपणानं सांगतात की पाऊस असेल, वादळ असेल, वारा असेल, इथं कार्यक्रम होणार, मी कशालाच घाबरणार नाही. त्याचं कारण म्हणजे बुद्ध माझ्यामध्ये उतरलेले आहे, बुद्धाचे विचार माझ्यामध्ये उतरलेले आहेत. हे संकल्प तुम्हाला सुद्धा करता आला पाहिजे. बुद्ध आपल्यामध्ये उतरून घेतला पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये बुद्ध उतरणार नाही, बाबासाहेब आंबेडकर उतरणार नाही, तोपर्यंत अशी कामं इथं होऊ शकत नाही. पाण्या पावसामध्ये वादळ वारा काय जे झालं ते झालं. सकाळी रस्त्याने येत असताना खड्डे पाहत होतो, पाणी साचलेलं पाहिलं, पण तरी सुद्धा तुमची श्रद्धा बलवान असल्यामुळे आणि तुम्हालाही माहित आहे की हाती आंबेरे साहेब तुमचं काही वाईट करणार आहे, त्यांनी तसा विश्वास संपादित केला. म्हणून एवढ्या आरणामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं, मला वाटतं एवढा मोठा इथला पहिलाच कार्यक्रम असावा, दुसरा कार्यक्रम एक ध्वज लावताना झाला वाटतंय, आणि हा दुसरा कार्यक्रम आहे. कारण या भूमीमध्ये आल्याच्या नंतर निश्चितपणाने आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मोठा पवित्र भिक्खू संघ थायलंडवरून आला, व्हिएतनामहून आला, एवढी सुंदर गाथा सुत्त पठण ते करत होते. एवढं प्रसन्न वातावरण त्यांनी बनवलं. सुरुवातीला गाथा सुत्त पठण करून अतिशय निरव शांतता इथं निर्माण झाली. हळूहळू जसं जसं इथं सुत्त पठण होत राहील, जशी जशी भिक्खू संघाची धम्मदेशना इथं होत राहील, देश विदेशातले भारतातले त्यागी भिक्षू इथं येत राहतील, तसं तसं इथलं वातावरण पवित्र होत राहील. आणि ह्या ज्या अडचणी आहेत, एक ना एक दिवस सगळ्या अडचणी आपल्या आपोआप संपून जातील. बुद्धाच्या तरंगामध्ये विचारामध्ये तेवढं बल आहे. बुद्ध विचाराने सगळ्या गोष्टी मंगलमय होणाऱ्या आहेत आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. हाती आंबेरे साहेब तुमच्या सगळ्यांचं त्यांना सहकार्य आहे. उपासक उपासिकांनो, बुद्धाच्या काळामध्ये जंगलात जरी भंतेजी राहत असतील, भगवान बुद्ध जंगलात जरी राहिले असतील, तर लोक आपला गाव सोडून शहर सोडून बुद्ध जिथं राहायचे तिथं जायचे बुद्धाचं प्रवचन ऐकायसाठी. वेळुवन जे आहे ना, वेळुवन राजगृहाला कधी गेला होतात का? बुद्धगया, सारनाथ, कुशीनारा, लुंबिनी हे तुम्ही परिसर पाहिले ना. भगवान बुद्ध गावापासून दूर वेळुवनात राहायचे. श्रावस्ती नगरी एकीकड आणि जैतवन विहार एकीकड राहायचं, गावाच्या बाहेर राहायचं. परंतु गाव सोडून सुद्धा, शहर नगर सोडून सुद्धा लोक जिथं भगवान बुद्ध होते, जिथं भिक्खू संघ राहायचा, त्या ठिकाणावर श्रद्धेनं जायचे आणि त्या ठिकाणावर जाऊन ते भगवंताकडून, भिक्षू संघाकडून धम्मदेशना श्रवण करायचे आणि त्या धम्मदेशनेनं लाभान्वित व्हायचे, सुखी व्हायचे. हा एवढा पवित्र महिना आहे. मला खूप आनंद वाटला. इथं काही उपासक उपासिकांनी चिवरदान केलं भिक्षू संघात. ही परंपरा बुद्धाच्या काळातली परंपरा आहे. आणि 8 वर जे आहेत, 8 वर आहे ना, महाउपासिका विशाखेनं या अश्विन पौर्णिमेच्या काळामध्ये तिनं ते मागून घेतले होते भगवंताला विनंती केली होती. एक दिवशी महाउपासिका विशाखा तिनं आपल्या दासीला सांगितलं होतं, भिक्षू संघाला आमंत्रण दिलं भोजनाचं उद्याचं, आणि आज विनंती केली आणि उद्या भोजनासाठी या म्हणून सांगत होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे पाऊस वगैरे चालू होता, मग भिक्षू, कारण एकच चिवर वापरायची परवानगी होती, मग काही भिक्षू अंगावरचं चिवर भिजू नये म्हणून ते उघडे आंघोळी करत होते. जेव्हा दासी तिथे गेली, दासी जेव्हा तिथे गेली आणि गेल्याच्या नंतर तिनं दुरूनच पाहिलं तर तिला नग्न अवस्थेत, म्हणजे काही आंघोळ करताना भिक्षू दिसले. तिला वाटलं हे भिक्षू नाही, ते कुणीतरी दुसरेच आहे. आणि मग ती परत वापस आली, लज्जित झाली आणि आपल्या मालकिनीला, महाउपासिका विशाखाला सांगते की त्या ठिकाणावर काही नग्न साधू आंघोळ करत होते, मला वाटते ते भिक्षू नाही. तर तेव्हा महाउपासिका विशाखेच्या लगेच लक्षात आलं, अष्टशील उपवासाचं पालन करत होती. 500 महिलांना घेऊन ती महाउपासिका अष्टशिलाचं पालन करत होती. आणि मग तिनं समजून घेतलं की ते कुणी दुसरे नसून ते भिक्षूच आहेत. तेव्हा भगवंताला तिनं जाऊन दुसऱ्या दिवशी
भिक्षू संघाला भोजन दिलं आणि बुद्धाकडून तिनं 8 वर मागितले, याचना केली, भगवान म्हणे मला आपल्याकडून 8 वर हवे आहेत म्हणे. तेव्हा बुद्ध म्हणाले की महाउपासिका विशाखा, नेमकं हे 8 वर नेमके तुला काय पाहिजे, कोणते ते 8 वर आहेत. तर तेव्हा म्हणे भगवान मला परवानगी द्यावी की मी आजीवनभरासाठी भिक्षूंना चिवरदान पुरवावं. काय म्हणाली महाउपासिका विशाखा, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी भिक्षू संघाला चिवर पुरवावे, चिवरदान पुरवावं. तर तेव्हा ते व्यक्तीनं वर मागून घेतला, भगवान मी जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मी भिक्षू संघाला हे भोजनदान पुरवावं. त्याच्यानंतर म्हणते की भगवान कुणी आजारी जर भिक्षू असतील त्या आजारी भिक्षूंना मी औषध पाणी पुरवावं, मी दिलं पाहिजे. कुणी भिक्षू पथ्य जर त्याला असेल तर त्याला काही खिचडी वगैरे जे काही लागेल पथ्याचं तर ते मी त्यांना दिलं पाहिजे. अशा प्रकारचे 8 वर तिनं मागून घेतले होते. भोजनदान असेल, चिवरदान असेल, औषधी दान असेल. एखादा आगंतुक भिक्षू जर असेल तर त्याला सुद्धा भोजनदान देण्यासाठी, चिवरदान देण्यासाठी तिनं परवानगी मागितली. ही जी चिवराची परंपरा सुरू झाली नाही, आज तुम्ही भिक्षू संघाला चिवरदान दिलं तर ही महाउपासिका विशाखाची प्रेरणा आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट घटना आहे ती अश्विन पौर्णिमेला घडलेली घटना. आज ज्यांनी ज्यांनी हे चिवरदान केलेलं आहे तेही पुण्याचे भागीदार आहेत. रेवत नावाचा बनते जंगलामध्ये ध्यान करायचा, काट्या फुट्याच्या 7 वर्षाचा सारीपुत्र बनतेचा शेवटचा छोटा भाऊ, 12 वर्ष कुणाशी बोलला नाही तो. लोक जायचे, वंदन करायचे, तरी सुद्धा ते कुणाला काही बोलत नव्हतं, आपलं आपलं ध्यान करायचं.